सामना 2 षटकांचा आहे. सामना 2 षटकांचा. डीजे मास्टर मॅडी सरांचा अनोखा अंदाज आपण ऐकला. सिद्धिविनायक इनगाव आणि मायरा 11 एरंजाड मोहोपाडा या 2 संघांमध्ये हा सामना सुरू होतोय. स्ट्राइक केलेला बॅट्समन द रन मशीन विकी उर्फ स्टब्स. पहिला चेंडू ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. एकच 10 मिनिट या चेंडूवरती. 2 षटकांचा सामना आहे. विकीने या संपूर्ण स्पर्धेमध्ये नक्कीच आपल्या नावाची छाप सोडली आहे. स्टब्स या नावाने सुपरिचित आहेत. प्रसाद ऑन स्ट्राइक. 2 षटकांचा सामना आहे. सेमीफायनल. यावेळी बिगिट क्षेत्ररक्षक आहेत. त्यांच्या वाक्याच्या बाहेर स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. षटकार. प्रेक्षकांना ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे. आला हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 7. जो संघ जिंकेल तो संघ आमदार चषकाच्या थेट अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. स्विंग यांना मिस, परंतु पंचांचा रिव्ह्यू आहे. आपण चेक करूया. पंचांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे आणि त्याला चेक केलं जाईल. आपण चेक करूया. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. तिसरे पंच.
खऱ्या अर्थाने इनगाव या संघाला शुभेच्छा येत आहेत. विराज सुनील देशमुख अध्यक्ष भारतीय जनता पार्टी अंबरनाथ तालुका ग्रामीण यांचे मित्र किशोर सुरोशी सोनिवली यांच्याकडून इनगाव या संघाला शुभेच्छा येत आहेत. ते देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. डिसिजन पेंडिंग आहे. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. ऑनफिल्ड कॉल जो असेल तो आपण द्यायचा आहे. डॉट बॉल असणार आहे. गोलंदाज यश. काय गोलंदाजी होती या मॅच मध्ये. 2 षटकांचा सामना आहे आणि यशने इम्प्रेस केलेला आहे. षटकार आला होता त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू येतात डॉट. स्ट्राईक एंडला बॅट्समन प्रसाद आहेत. न स्ट्राईक एंडला फलंदाज विकी ज्याने अक्षरशः या स्पर्धेमध्ये धावांचा पाऊस पाडलेला आहे तो विकी आपण पाहतोय. डान्सिंग डाऊन द विकेट. लॉफ करताय क्षेत्ररक्षक. डाऊन दी बॉल. लॉंग ऑफ सीमारेषेवरती हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाला फेल. विकेटचं पतन. प्रसाद बॅक टू द पवेलियन. Vicky back to the pavilion. एरनजाड मोहपाड या टीमला न्यू बॅट्समन किशोर येत आहेत. 2 षटकांचा सामना आहे. 2 बाद 7 ही धावसंख्या आहे. फुल टॉस ड्राईव्ह करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत. 1 धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळते चेंडूवरती.
धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 सुरू आहे. आमदार चषकाचं हे दमदार आयोजन. अंतिम रात्र या स्पर्धेमधील. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. नाराज आहेत समीर स्वतःवरती. खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर एरंजण मोहपाडा या टीमने नक्कीच चांगली कामगिरी केली होती पहिल्या रात्रीमध्ये आणि तो संघ क्वालिफाय झाला होता टॉप 5 मध्ये. परंतु शेकोटी बंद करायची आहे. विनंती असेल बघा, कमिटी तिथे येईल आणि तुमचा अपमान करेल, त्यामुळे आपणच आधी शेकोटी बंद करा, कारण की धूर सर्व ग्राउंडवरती येतोय. चला शैली आपण चेक करूया. तिसरे पंच राजेंद्र सर आहेत आणि शैली चेक केली जाईल. चला डीके सर आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. डीके सर देखील नामवंत पंच आहेत आणि ते योगराज बुटेरे यांच्याशी थोडीशी चर्चा करतायत. फेअर आहे आणि आपण चेक करून हा निर्णय इथे दिलेला आहे. विवेक कडू यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. मायरा 11 एरंजड मोहपाडा या टीमसाठी ही सुवर्ण संधी. क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल सोडलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळत आहे. मिळतीला चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 10. शेवटच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. अजय मेहर जे पुरस्कर्ते आहेत मायरा 11 एरंजाड मोहपाडा या टीमचे आणि त्यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 चौकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. प्रत्येक षटकारासाठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक आहे. रिव्ह्यू घेतलेला आहे आणि आपण चेक करूया. फिल्डिंग करणाऱ्या टीमचा हा रिव्ह्यू आहे. बॅटकट आणि LPW सोडून सर्व गोष्टींसाठी रिव्ह्यू मिळणार आहे आणि तो रिव्ह्यू घेतलेला आहे सिद्धिविनायक इनगाव या संघाने. वाईट बॉल आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. धावसंख्या 11. 2 चेंडू अजूनही शिल्लक. एखादा मोठा फटका अपेक्षित आहे मायरा 11 एरंजड मोहपाडा या टीमला. ऑन साइडला बिग हिट. सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार.
जर एक चौकार आला किंवा षटकार देखील आला तर जय मेहेर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. धावसंख्या आहे 15. अंतिम चेंडू शिल्लक. गोलंदाज जयेश. परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे. शॉर्ट थर्डमॅनला फर्स्ट स्लिप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. धावबाची संधी असेल आणि फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 16. जिंकण्यासाठी 17 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. सिद्धिविनायक इनगाव या संघासमोर मायरा 11 एरंजाड मोहपाडा या संघाने. आणि डीजे ऑपरेटिंग खूप छान ते करतायत. बदलापूरचा बुलंद आवाज आणि बदलापूर शहराचे सर्वांचे आवडते समालोचक देखील आहेत. निवेदक समालोचक आणि या सॉन्गसाठी DK सरांकडून 101 रुपये असतील मॅडी सरांना. 101. 17 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये आणि सलामीची जोडी शंकर विषय आणि रोहित ही जोडी आणि गोलंदाजी मार्कवरती या पहिल्या षटकामध्ये प्रसाद. पहिल्या चेंडू चॉप करतायत. ड्राईव्ह करतायत. क्षेत्ररक्षक आहेत
मिड ऑफला आणि त्याच्यावरती नक्कीच मिळते एक धाव. या एका धावेने श्री गणेश होतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल एक आहे. 17 धावा बनवायच्या आहेत. 12 चेंडूंचा खेळ नक्कीच आपण पाहतोय. 2-2 षटकांचे सामने आहेत. रोहित ऑन स्ट्राइक. स्विंग अँड मिस. डॉट बॉल येतोय. प्रसादने सुरुवात चांगली केली आहे या षटकामध्ये, कारण की मायरा 11 एरंजड मोहपाडा या टीमला 17 धावा डिफेंड करायच्या आहेत या सामन्यामध्ये. बॅटिंग करणाऱ्या संघाने हा रिव्ह्यू घेतलेला आहे व्हाईट बॉलसाठी. चेक आपण करूया. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. फेअर डिलिव्हरी आहे आणि डॉट येतोय. 10 चेंडू आणि 16ची गरज या मॅच मध्ये आहे सामना जिंकण्यासाठी. यावेळेस लाईन चेक करावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय आणि आता मात्र फिल्डिंग करणाऱ्या संघाने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. आपण पुन्हा एकदा चेक करूया. व्हाईट बॉल आहे आणि दोन्ही संघांचे रिव्ह्यू आता मात्र संपलेले आहेत. ऋषी मेहरकडून जर क्लीन बोल्ड केलं प्रसादने तर त्याच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन चांगली आहे. लेन चांगली आहे. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहेत 2. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. सिद्धिविनायक इनगाव या टीमला या मॅच मध्ये 2 षटकांमध्ये 17 धावा बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा बिग हिट. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. फिल्डर के मस्तक पे दस्तक देते हुए 6 रन
8 चेंडू जिंकण्यासाठी 9 ची गरज या मॅच मध्ये. ड्राईव्ह करतायत अलोंग द कार्पेट. चेंडू चालला डीप मध्ये लॉंग ऑनला. एक धाव झाली पूर्ण. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. धाव संख्या 2 ने पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 7 ची गरज. आणि यस फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1/10. 6 चेंडू शिल्लक. 7 धावांची गरज या सामन्यामध्ये आहे सिद्धिविनायक इनगाव या संघाला. चला फिल्डिंग लावून घ्या. विनंती असेल एकत्र येऊ नका. मायरा 11 एरंजड मोहपाड या टीमला विनंती असेल की आपण फिल्डिंग लावून घ्या, कारण की 6 चेंडू आणि बनवायच्या धावा 7 या मॅच मध्ये सिद्धिविनायक इनगाव या संघाला. न्यू बॅट्समन अनिल येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. 6 चेंडू आणि 7 धाव बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. यस क्लीन बॉल साठी ऋषी मेहर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक होतं आणि ते पारितोषिक लागू झालेलं आहे गोलंदाज प्रसाद यांच्यासाठी. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट करतायत. खराब फिल्डिंग. चेंडू चालला बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने आणि सीमा रेषेच्या बाहेर धन 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 करत सीमा पार. चौकार. पाच चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 3 धावांची गरज या मॅच मध्ये. चला समोरून सर्वांनी बाजूला व्हा.
4 चेंडू शिल्लक आहेत. 3 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. फलंदाज झालाय बाद. शंकर बाद होतोय आणि आता मात्र या मॅच मध्ये ट्विस्ट. चेंडू शिल्लक 4 बनवायच्या धावा 3. चार चेंडू बनवायच्या धावा 3. ड्राईव्ह करतायत. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. धावाची संधी. विकेटचं पतन. फलंदाज झाले बाद. चेंडू शिल्लक 3. धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये 2. चेंडू शिल्लक 3. धावा बनवायच्या आहेत 2. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवाव्या लागतील. या सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलेलं आहे सिद्धिविनायक इनगाव या संघाने. 3 बाद 15 ही धावसंख्या आहे. 17 धाव बनवायचे त्या मॅच मध्ये. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. यश 3 चेंडू 2ची गरज. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. जो संघ जिंकेल तो संघ आमदार चषकाच्या थेट अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. मेगा फायनल. अर्ली बॅट्सविंग आपण पाहिलेला आहे. आलाय हा डॉट बॉल. चेंडू शिल्लक 2. धावा बनवायच्या आहेत 2 या मॅच मध्ये. या सामन्यामध्ये मायरा 11 एरंजाड मोहपाडा या संघाने कमबॅक केलेला आहे. 2 चेंडू 2ची गरज सामना जिंकण्यासाठी. हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच रंगते. काठी की टक्कर या 2 संघांमध्ये. प्रेक्षकांचा पैसा वसुला सामना. आणि क्लीन बॉल. फलंदाज झाले बाद. यू मिस, आय विल डेफिनेटली इट. यष्ट्या उद्ध्वस्त केलेले आहेत. विकेटचं पतन. चेंडू शिल्लक 1. धावा बनवायचे 2 या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय उमेश पवार. समोरून सर्वांनी बाजूला व्हा. अत्यंत क्रुशल सामना सुरू आहे. 1 चेंडू 2 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. आणि जर इथे सामना जिंकून दिला उमेशने तर नक्कीच मायरा जिच्या नावाने हा संघ खेळतोय, मायरा 11 मोहपाडा एरंजाड,
आणि मायराकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. गोलंदाज उमेश यांच्यासाठी एक चेंडू 2ची गरज. कुठे होता सामना, कुठे आला या सामना. न्यू बॅट्समन रोहन. एक चेंडू 2ची गरज या मॅच मध्ये. स्ट्राईक एंडला बॅट्समन रोहन. टाळ्या होऊन जाऊ दे या चेंडूसाठी. एक चेंडू 2ची गरज आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. प्रेशर ऑन द बॉलर, प्रेशर ऑन द बॅट्समन. दोघांवरती प्रेशर आहे. एक चेंडू शिल्लक, 2 धावांची गरज. रात नाही ख्वाब बदलता है, रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है. जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है. एक चेंडू 2ची गरज. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. धावबाची संधी असेल आणि काय घडतंय या चेंडूवरती. फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन आणि सामना इथे जिंकलेला आहे. मायरा 11 एरंजाड मोहपाडा संघ दाखल होतोय आमदार चषकाच्या थेट अंतिम फेरीमध्ये, मेगा फायनल. चला या आपण बाहेर या. प्रसाद मेहर यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. ऋषी मेहर कडून. उमेश पवार यांच्यासाठी देखील ऋषी मेहर याचकडून 500 रुपयांचं पारितोषिक. आणि मायराकडून उमेश साठी 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे, कारण की उमेशने हा सामना जिंकून दिलेला आहे. तो म्हणजेच मायरा 11 एरंजाड मोहपाडा या टीमला. देऊया मॅन ऑफ द मॅच. आणि उमेश यांच्यासाठी नक्कीच